गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. नरहरी मार्गस्थ झाला. पुढे काशीक्षेत्री येऊन त्याने गंगास्नान केले. तसेच काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. काशीला गेल्यानंतर नरहरीला कृष्ण सरस्वती या नावाचे थोर संन्यासी भेटले. त्यांच्याकडून नरहरीने संन्यासाची दीक्षा घेतली. त्याचा वेदांचा अभ्यास पूर्वीच झाला होता. तो आता वेदांचा अर्थ आपल्या मधुर मृदुवाणीने सांगू लागला. त्याच्या प्रवचनाला भक्तांची गर्दी होऊ लागली. नरहरीची मधुर वाणीतील वेदांचा अर्थ ऐकून या बालसन्यासाचे सर्वांना कौतुक वाटू लागले. नरहरीची कीर्ती दूरवर पसरली. तो जाईल तेथे त्याची अमृतवाणी ऐकण्यासाठी लोक जमू लागले. पुढे हाच नरहरी श्री नरसिंह सरस्वती या नावाने प्रसिद्धास आला. नृसिंह सरस्वतींच्या रसाळ वाणीने वेदांचा अर्थ ऐकण्यासाठी काशीपुरीत गर्दी होऊ लागली. तसेच त्यांचे शिष्यगणही वाढले. शिष्यांना ते धर्म व वेदविद्येचे मार्गदर्शन करीत. काही शिष्यांसह पुढे ते तीर्थयात्रेला गेले. उत्तर प्रदेशातील अयोध्या, प्रयाग, गया, मथुरा आदी प्रमुख तीर्थक्षेत्रे पाहिल्यानंतर ते शिष्यगणांसह दक्षिणेकडे आले. पैठण, देहू, आळंदी, पंढरपूर या तीर्थक्षेत्री काही दिवस राहून ते आपल्या जन्मगावी आले. घरी येऊन त्यांनी माता पित्यांची भेट घेतली. क्षेमसमाचार विचारला. त्यांना वंदन केले. 4 भाऊ आणि रत्ना नावाच्या बहिणीला भेटले. त्यांचे शुभचिंतन करून आशीर्वाद दिला. आपल्या घरी ते 4-5 दिवस आनंदाने राहिले व तेथून नृसिंह सरस्वती पुढील प्रवासाला निघाले. निघण्याआधी रत्नाला म्हणाले, तुझा नवरा वयस्क झाल्यावर संन्यास घेईल. त्यानंतर तू कुष्ठरोगी होशील. पुढे तुझी माझी गाठभेट गाणगापुरास होईल. माझ्या भेटीनंतर तुझे शरीर पुन्हा सतेज होईल व कुष्ठरोगातून तू मुक्त होशील. येतो मी. सगळे सुखी रहा. सर्वांचा निरोप घेऊन ते नाशिक त्र्यंबकेश्वरला गेले. जेथे गोदावरी उगम पावते त्या स्थळी आले. या गोदावरीच्या उगमाबद्दल एक पुराण कथा आहे. ती पुढीलप्रमाणे. शिवशंकराचे एकनिष्ठ भक्त असणारे गौतम ऋषी आपल्या आश्रमात नेहमीप्रमाणे अनुष्ठानाला बसले होते. ती संधी साधून दुर्वास ऋषींनी तेथून जवळच असणाऱ्या शेतात जाऊन एक दुर्वांची गाय तयार केली. त्या गायीला त्यांनी दर्भाचा बाण मारला व तो बाण लागून ती गाय मरण पावली. तेथे अनेक साधक व ऋषी जमले. ती गाय गौतम ऋषींनीच मारली असे सांगू लागले. गौतम ऋषीचे अनुष्ठान संपले. ते आश्रमाबाहेर आले. ऋषी व साधकांचा गलका ऐकून त्यांनी चौकशी केली असता तुमच्या बाणाने गाय मेल्याची वार्ता त्यांच्या कानावर आली. आता याचे प्रायश्चित्त करा आणि गंगा इथं आणा अशी विनंती जमलेले ऋषीगण गौतम ऋषींना करू लागले. गौतम ऋषीची शिवशंकरावर अपार श्रद्धा होती. न केलेल्या अपराधाचे प्रायश्चित्त भोगण्यास ते तयार झाले आणि त्यांनी तपश्चर्या सुरू केली. 1000 वर्षे तपश्चर्या झाल्यावर शिवशंकर प्रसन्न झाले व गौतम ऋषीसमोर अवतरले. ऋषीश्रेष्ठा, काय इच्छा आहे? शिवशंकरांनी विचारले असता गौतम ऋषींनी मला इथे गंगा हवी आहे असे म्हटले. शिवशंकरांना आपल्या भक्ताची इच्छा अवेरता येईना. शिवशंकरांचा निवास कैलास पर्वतावर असायचा. पण त्यांच्या जटाभारात गंगा अदृश्यपणे राहत होती. आपल्या प्रिय भक्तासाठी गौतमासाठी शिवशंकरांनी आपला जटाभार त्र्यंबकेश्वराच्या माथ्यावर मोकळा केला. त्यातून गंगा प्रवाहित झाली. तीच गोदावरी नदी. तिला दक्षिणेची गंगा म्हटले जाते. मूळच्या गंगेइतकीच ती पुण्यपावन असल्याने ज्या भक्तांना उत्तरेच्या गंगेत स्नान करायला मिळत नाही ते सर्व भक्त गोदावरी नदीत स्नान करून गंगास्नानासारखेच पुण्य मिळवतात. तसेच त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याशी असणाऱ्या कुशावर्तातही स्नान करूनही पुण्यवान होतात. गोदावरी नदी उगमाजवळ अगदी लहान धारेसारखी दिसते. पुढे तिचा प्रवाह प्रशस्त होत जातो. नाशिकला ती नदीच्या रूपाने खूप विस्तीर्ण दिसते. रामाच्या वनवास काळात राम, लक्ष्मण, सीता इथे राहिले होते. पंचवटीत त्यांचा निवास होता. त्यामुळे अनेक भाविक भक्त नाशिकला येतात व गोदावरीत स्नान करून गंगास्नान केल्याचे पुण्य मिळवतात. ही ज्याची त्याची श्रद्धा आहे.